श्री गणेश पुराण कार्तिकेय जन्म आख्यान आणि तारकासुराचा वध अध्याय 84 ते 88। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव श्री व्यासांना गणेश भक्तीपर दुसरी कथा सांगू लागले। ते म्हणाले, शिवपुत्र कार्तिकेय हे कार्तिक स्वामी षडानन, स्कंद, कुमार अशा विविध नावांनी प्रख्यात आहेत। त्यांनी देवांचे सेनापतीपद स्वीकारून तारकासुराचा वध केला। तो इतिहास असा आहे, फार पूर्वी तारकासुराने तीव्र तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले। मी त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले। तेव्हा तो म्हणाला, हे विधाता, मी अजिंक्य व्हावे। मी म्हणालो, तारका, शिवपुत्र कार्तिकेयाशिवाय देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस वा मनुष्य यापैकी कोणीही तुझा वध करू शकणार नाही। त्या वरदानाने तारकासूर बलाढ्य झाला। त्याने त्रैलोक्यात थैमान घातले, प्रचंड संहार केला, मानवांचा छळ केला आणि ऋषीमुनींवर अनन्वित अत्याचार केले। त्याच्या जाचाने देवही हैराण झाले। संपूर्ण सृष्टी त्राही करू लागली। ऋषीजनांनी व प्रजाजनांनी मला साकडे घातले। तेव्हा त्याने सत्यलोक, कैलास आणि वैकुंठावर आक्रमण करून मला, विष्णूंना आणि शिवजींना पळवून लावले। त्याने देवेंद्रांचा पराभव करून अमरावती हस्तगत केली आणि त्यांच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाच्या निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊ लागला। तारकासुराच्या वधासाठी सर्व ऋषीमुनींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली। तेव्हा शिवजींचे पुत्र तारकासुराचा नाश करतील अशी आकाशवाणी झाली। म्हणून सर्व ऋषीजन सर्व देवांसह कैलासावर आले। पण तारकासुराच्या भयाने ते हिमालयातील गिरीकंदरांच्या आश्रयास गेले होते। त्यामुळे त्यांची आणि शिवजींची भेट होऊ शकली नाही। परंतु देवी पार्वती मात्र भेटल्या। त्या सर्वांनी पार्वती देवींना ईश्वरी योजनेनुसार शिवपुत्रांचा जन्म होणे किती आवश्यक आहे ते समजावून सांगितले। त्यांना मदतीचे आवाहन केले। तेव्हा पार्वतीने सुंदर भिल्लिणीचे रूप घेऊन हिमालयात तपश्चर्या करण्यात मग्न असलेल्या शिवजींना शोधून काढले। ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते। त्यांना जागृत करणे ही सोपी गोष्ट नव्हती। म्हणून त्यांनी मदनांना पाचारण केले आणि म्हणाल्या, हे मन्मथ, जगाच्या कल्याणासाठी शिवप्रभूंच्या समाधीचा भंग होणे आवश्यक आहे। तुम्ही त्यांच्या मनाचा वेध घेऊन त्यांना कामप्रेरित करा। हे कार्य फार कठीण आहे। ते रागावले तर तुमच्या जीवावरही बेतू शकते, पण काहीही झाले तरी हे कार्य तुम्हालाच करायचे आहे। मदनांनी पार्वतीचे म्हणणे आनंदाने मान्य केले। त्यांनी शिवजींच्या तपस्थाने सुरम्य नंदनवन तयार केले। त्यामध्ये वृक्ष, फुलझाडे, वेली, सरोवरे, पुष्करिणी अशी सर्व व्यवस्था केली। मग त्यांनी आपल्या मित्राला वसंत ऋतूला पाचारण केले। त्याने नंदनवनाची सजावट करून उन्मादक आणि आनंददायक वातावरण निर्माण केले। त्यानंतर मदनांनी आपल्या भात्यातील अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण बाणाने शिवजींच्या मनाचा वेध घेतला। त्यामुळे त्यांची समाधी भंगली। त्यांनी डोळे उघडले। त्यांना शृंगारलेले नंदनवन दिसले। अंतर्ज्ञानी शिवप्रभूंनी मदनांचे कपट ओळखले। त्यांनी संतापाने तृतीय नेत्र उघडून त्यांना क्षणार्धात भस्मसात केले। शिवजींच्या नेत्रातील धगधगत्या अग्नीने सृष्टीचा विनाश होतो की काय अशी प्रलयसदृश परिस्थिती निर्माण झाली। तेव्हा पार्वती भिल्लिणीच्या स्वरूपात त्यांच्या सन्मुख गेले आणि त्यांना कळवळून प्रार्थना करू लागल्या। म्हणाल्या, नाथा, कृपा करा, राग आवरा, तृतीय नेत्र मिटून सृष्टीचा संहार थांबवा। तारकासुराच्या छळाला कंटाळलेले सर्व देव तुम्हाला शरण आले आहेत। त्यांचे रक्षण करणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे। हे कार्य साधण्यासाठी मदनांनी स्वतःला बळी दिले आहे। पार्वतीची विनंती ऐकून शिवजी शांत झाले। त्यांनी आपला तृतीय नेत्र मिटून घेतला व त्यांच्याकडून सर्व वर्तमान जाणून घेतले। त्यांनी देवाचे सांत्वन केले आणि मी तुमचे कार्य करतोच असे आश्वासन देऊन ते पार्वतींसह कैलाश पर्वतावर गेले। तेथील एकांतात ती दोघे रतिक्रीडेत रममाण झाली। अशी सहस्त्र वर्षे लोटली। कैलासावरून शिवपुत्रांच्या जन्माची वार्ता ऐकण्यास देव उत्सुक झाले होते, पण तसे काहीही घडले नाही। तेव्हा त्यांनी अग्नीला पाचारण केले व म्हणाले, तू शिवजींपाशी जाऊन त्यांना त्यांच्या कार्याचे स्मरण करून दे। त्याप्रमाणे अग्नी याचका उपाने कैलास लोकी गेला आणि शिवपार्वतीच्या क्रीडाभवनाच्या प्रवेशद्वारावर जाऊन त्याने भिक्षा घाला हो अशी हाक दिली। त्याच क्षणी
रतिक्रीडेत मग्न असलेल्या शिवजींचे दिव्य तेज रस्खलित झाले आणि देवकार्यासाठी तेच तेज पार्वतीने भिक्षुक रूपाने आलेल्या अग्नीच्या ओंझळीत घातले. तेव्हा हे तेज पृथ्वीवर पडले तर पृथ्वीचे अस्तित्व नष्ट होईल असा विचार करून अग्नीने ते वीर्य स्वतः ठाईच धारण केले. त्यामुळे त्याला गर्भ राहिला. त्याची लाज वाटून तो लपून बसला. काय करावे हेच त्याला समजेना. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. गंगा ही शिवजींची अर्धांगिनीच आहे. या गर्भाला ती आनंदाने धारण करेल असा विचार करून त्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या उदरातील गर्भ तिच्या प्रवाहात सोडून दिला. तो कार्तिक मास होता. कृतिका नामक 6 ऋषी स्त्रिया कार्तिक स्नानासाठी गंगेवर आल्या होत्या. अग्नीने आपला गर्भ गंगेत सोडल्यावर प्रवाहाच्या वेगाने त्याचे 6 भाग झाले. त्या 6 भागांनी त्या 6 जणींच्या गर्भाशयात प्रवेश केला आणि त्या गरोदर राहिल्या. तेव्हा हे कसे घडले या विचारांनी त्या फारच भयभीत झाल्या. त्यांनी घरी जाऊन आपापल्या पतींना ते वर्तमान सांगितले. तेव्हा त्यांच्या पतींनी त्यांना, तुम्ही गर्भत्याग करून आल्याशिवाय तुम्हाला घरात प्रवेश मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले. म्हणून त्या पुन्हा गंगेवर गेल्या आणि त्यांनी आपापले गर्भ प्रयत्नपूर्वक बाहेर काढले आणि प्रवाहात विसर्जित केले. त्यानंतर ते 6 भाग पुन्हा एकत्र आले आणि त्यापासून 6 शिरे, 12 हात व 2 पाय असलेले एक दिव्य बालक जन्माला आले. गंगा स्नानासाठी आलेल्या नारदांचे त्या शिशूंकडे लक्ष गेले. त्यांनी हे शिवपुत्र आहेत हे ओळखले. त्यानंतर त्यांनी गंगेला त्यांची काळजी घेण्यास सांगून ते त्वरेने कैलासावर गेले. तिथे शिवपार्वतींना पुत्रजन्माचे शुभवृत्त सांगितले. तेव्हा अपर्णा त्वरेने गंगेवर गेल्या. आपल्या पुत्राला पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. पार्वतींनी त्यांना वात्सल्याने हृदयाशी धरले. तेव्हा त्यांना पान्हा फुटला. त्यावेळी हे माझे पुत्र आहेत असे म्हणून गंगेने त्यांच्यावर आपला अधिकार सांगितला. तेवढ्यात अग्नी आणि 6 कृतिकाही तिथे आल्या. त्या बाळकावर आपला अधिकार सांगून ते सर्वजण एकमेकांशी वाद घालू लागले. तेव्हा त्या बाळाला आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन पार्वती कैलासावर आल्या. निजपुत्रांना पाहताच शिवजींचे पितृसुलभ वात्सल्य जागृत झाले. शिवजींनी त्या बाळाचे मुके घेतले आणि त्यांना मांडीवर घेऊन खेळवू लागले. शिवजींनी त्या बाळाचा स्वीकार केलेला पाहून अग्नी, गंगा आणि त्या 6 कृतिका निराशेने आपापल्या स्थानी गेल्या. शिवजींना पुत्र झाल्याचे वर्तमान हा म्हणता सर्वत्र पसरले आणि त्या पुत्राला पाहण्यासाठी सर्व देवांनी कैलासावर गर्दी केली. मी आणि देवगुरु बृहस्पतींनी त्यांना अनेक नावांनी अलंकृत केले. कार्तिक मासात जन्म झाला म्हणून त्यांचे कार्तिकेय हे नाव ठेवण्यात आले. शंकराचे वीर्य स्खलित झाले म्हणून स्कंद, पार्वतीचे पुत्र म्हणून पार्वतीनंदन, शर नावाच्या तृणात गर्भ एकवटून त्यांचा जन्म झाला म्हणून शरजन्मा, तारकासुराचा वध करणारे म्हणून तारकजीत आणि देवांचे सेनापती म्हणून महासेन व सेनानी, अशा प्रकारे त्यांना आमच्याकडून अनेक संबोधने प्राप्त झाली. इंद्रादी देवांनी त्या शिवपुत्राला तारकासुराच्या अत्याचारांची पूर्ण कल्पना दिली आणि त्या तारकासुराचा संहार करून त्रिभुवनाला संकटमुक्त करण्याची विनंती केली आणि कार्तिकेयांना देवांचे सेनापती म्हणून घोषित केले. कार्तिकेय दिसामासाने लहानाचे मोठे होऊ लागले. ते महाविद्वान होते. अल्पावधीतच त्यांना सर्व ज्ञान संपन्न झाले. त्यांची शस्त्रास्त्र विद्या वाखाणण्याजोगी होती. त्यांचे शास्त्रतेज बालपणापासूनच जाणवत होते. शिवजींना त्यांचे नेहमी कौतुक वाटत असे. ते दोघे परस्परांशी छान गप्पा गोष्टी करत असत. एके दिवशी कुमार त्यांना म्हणाले, बाबा, तुम्ही मला आजपर्यंत अनेक प्रकारचे ज्ञान दिलेत. मला अनेक कथा, व्रते, उपासना, मंत्र व त्यांची अनुष्ठाने तसेच नानाविध क्षेत्रांचे व तीर्थांचे महात्म्य या संदर्भात विस्तृत माहिती सांगितलीत. तर मग आता त्या योगे शत्रूवर विजय मिळवता येईल आणि माझी त्रिभुवनात कीर्ती होईल असे एखादे व्रत असल्यास सांगा, मी त्याचे निष्ठेने आचरण करीन. ते ऐकून भगवान शंकरांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, कुमार, तुम्ही गणपतींचे वरद चतुर्थी व्रत करा. हे व्रत शत्रूंचा व संकटांचा नाश करणारे, सर्व मनोरथ पूर्ण करणारे व कीर्तीसह मानसन्मान मिळवून देणारे आहे. शिवप्रभूंनी कुमारांना गणेश चतुर्थी व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे कार्तिकेयांनी त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या श्री गणपतींनी मयूरारूढ स्वरूपात त्यांना दर्शन दिले. तसेच कार्तिकेयांना अनेक वर दिले. स्वतःचे मयूर वाहनही देऊ केले. तेव्हापासून कुमारांना मयूरध्वज हे नाव प्राप्त झाले.
श्री गणपतींच्या कृपाप्रसादाने स्कंदांना मोठे मनोधैर्य लाभले. त्यांनी देवांना संघटित केले, युद्धाच्या योजना आखल्या. सर्व सिद्धता झाल्यावर त्यांनी गणपतींची पूजा केली. मातापित्यांचे व ऋषीजनांचे आशीर्वाद घेतले. पुढे एका सुमुहूर्तावर त्यांनी तारकासुरावर स्वारी केली. तो संग्राम 1,00,000 वर्ष चालला होता. त्या युद्धात दैत्यांची प्रचंड हानी करून त्यांनी तारकासुराला ठार केले. असुरांची सत्ता नामशेष झाली. त्रिभुवन आनंदाने डोलू लागले. सर्वांनी कुमारांचा जय जयकार केला. देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ते आपापल्या अधिकारपदावर रूढ झाले. सृष्टीचक्र पूर्वीप्रमाणे व्यवस्थित चालू लागले. वेद पठण, यज्ञयाग, अग्निहोत्र, अध्ययन, अध्यापन, तपश्चर्या या गोष्टी पूर्ववत सुरू झाल्या. जगात शांती नांदू लागली. स्कंद आणि तारकासुराचे युद्ध झाले. ते स्थान लक्षनगर म्हणून प्रसिद्धीस आले. जिथे गणपतींनी स्कंदांना दर्शन आणि वरदान दिले, तिथे घृष्णेश्वर आणि लक्षविनायक अशी 2 पुण्यक्षेत्रे निर्माण झाली. श्री गणेश पुराण अध्याय 84 ते 88 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री गणेश पुराणाचे मागील अध्याय पाहण्यासाठी प्लेलिस्ट चेक करणे.